नमस्कार मंडळी. या वर्षी आपण स्वामी समर्थ पारायण किंवा गुरुचरित्र पारायण हे दत्त जयंती निमित्त करणार आहोत. तर दत्त जयंती ही या वर्षी 4 डिसेंबर 2025 रोजी आहे. तर हे पारायण कसे करावे आणि पारायणाचे नियम काय आहेत हे आपण जाणून घेऊया. तर पारायणाचा पहिला दिवस हा 27 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. पारायण आपण कोणत्याही वेळेत करू शकतो. फक्त दुपारचं 12 ते 1 एवढं 1 तास आपण सोडून पारायण करू शकतो. कारण तेव्हा दत्त महाराज हे भिक्षेसाठी आलेले असतात. त्याच्यामुळे आपण 12 ते 1 या वेळेमध्ये किंवा या दरम्यान आपण पारायण करू शकत नाही. पण एकदा पारायण आपण सकाळी केलं तर 7ही दिवस आपण सकाळी करावे किंवा संध्याकाळी केलं तर 7ही दिवस आपण संध्याकाळी पारायण करणार आहोत. म्हणजे एकच टायमिंग आपल्या पारायणामध्ये असायला हवं. हे पारायणाचे काही नियम आहेत किंवा आपण जे नियम पारायण करायची पद्धत म्हणा किंवा पारायण करण्याचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया. पारायण करण्याची पद्धत ही आपण खूप व्हिडिओमध्ये पाहत असतो किंवा पारायण कसे करावे, का करावे, कुणी करावे, कुणी करू नये. तर स्वामी समर्थ पारायण म्हणजे स्वामी समर्थ चरित्र सारामृत या ग्रंथाचे पठण करणे होय. या ग्रंथाचे पठण करत असताना ही पोथी खूप सारांश स्वरूपात मांडलेली आहे. 21 अध्यायाची पोथी असते. हे पारायण करण्यासाठी पवित्र मनाने आणि शुद्ध अंतकरणाने देवासमोर बसून दिवा आणि धूप लावून सुरुवात करावी लागते. किंवा आपण प्रत्येक पूजा करत असताना किंवा कोणतेही पारायण करत असताना कलश स्थापना करतो, संकल्पही सोडतो. त्याच्यानंतर आपण पोथी वाचनाला सुरुवात करतो. आता हे 7ही दिवस करत असताना 27 नोव्हेंबरच्या दिवशी आपल्या पोथीमधील पहिले 3 अध्याय वाचून होतील. अशा प्रकारे आपण 3-3 अध्याय वाचणार आहोत आणि 4 डिसेंबर रोजी 19, 20, 21 या तिन्ही अध्यायाचे वाचन झाल्यानंतर आपले पारायण समाप्त झाले असं आपण म्हणू शकतो. तर तुम्ही धूप लावून सुरुवात करावी. तुम्ही एका दिवसात किंवा 26 दिवसात हे पारायण करू शकता. परंतु तुम्ही पारायण सुरू करण्यापूर्वी काही नियमांचे पालन करणे महत्त्वाचे आहे. पारायण करण्याची पद्धत, पवित्रता आणि संकल्प. शुद्ध अंतकरणाने, शुद्ध मनाने आपल्याला पारायण करायचे आहे. देवाची पूजा करताना आपण शुद्ध अंतकरणाने केले तर आपल्याला ते पारायणाचे फळ आपल्याला नक्कीच भेटते. तर शुद्ध अंतकरणाने संकल्प करून या पारायणाला सुरुवात करावी. आणि त्याचबरोबर जागा, देवासमोरील जागा किंवा आपल्या देवाऱ्यातील एखादी चांगली जागा बघून त्या ठिकाणी बसून ती पवित्र जागा ही पूजा करून गोमूत्र शिंपडून त्या ठिकाणी आपण पोथीची स्थापना करून स्वामी समर्थांच्या फोटोची स्थापना करून किंवा मूर्तीची स्थापना करून आपण पारायणाला सुरुवात करू शकतो. त्यानंतर आपण सुरुवात करताना आधी आपण सर्वात प्रथम आपण दिवा लावावा. दिवा लावल्यानंतर धूप लावावा. मग श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः आणि श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः असे बोलून पारायण सुरू करा. पारायण सुरू करत असताना किंवा आपण संकल्प सोडल्यानंतर पारायण सुरू करताना मनोभावे आपण आपल्या स्वामींना म्हणू शकतो, स्वामी समर्था, मी अज्ञान आहे या पारायणाबाबतीत. भले आपल्याला ते पारायणाबद्दल पूर्ण माहिती असूनही आपण स्वामींना शरण जायचं आहे. माझ्याकडून जे काही चुका होतील वाचनामध्ये, नियमांमध्ये, ते तू माझ्याकडून ते चुका माझे स्वीकार कर किंवा त्याबद्दल मला माफ कर, हे आपण बोलून आपण पोथी वाचनाला सुरुवात करणार आहोत. त्याच्यानंतर यामध्ये पारायण काळात आपण आहार काय करणार, म्हणजे जेवणामध्ये आपल्याला काय पदार्थ चालतात किंवा काय पदार्थ खाऊ नयेत या बाबतीत आपण बोलूया. पारायण काळामध्ये आपण शुद्ध आणि सात्विक भोजन करायचं आहे. बाहेरील पदार्थ टाळावेत. बाहेरील म्हणलं तर घराबाहेरील पदार्थ, आपण घरामध्ये जे काही आपलं रोजचं जेवण आहे ते आपण खाऊ शकतो. काही जण हे स्वामी समर्थांसाठी 7ही दिवस काही लोक फलाहार खाऊन करतात. त्याचबरोबर उपवासाचे पदार्थही चालू शकतात. आणि महत्त्वाचा नियम, स्वामी समर्थ पारायण किंवा दत्त जयंतीबद्दल आपण गुरुचरित्राचं पारायण करणार असेल तर त्यासाठी आपण
ब्रह्मचर्याचे पालन करणे आणि सोयरेसूतक असल्यानंतर पारायण आपण थांबवू शकतो. ब्रह्मचर्याचं पालन हे काटेकोरपणे 7 दिवस आपल्याला करायचं आहे. त्याचप्रमाणे आता पारायणाचे फायदे काय आहेत हे आपण जाणून घेऊया. स्वामी समर्थांच्या पारायणामुळे किंवा गुरुचरित्राच्या पारायणामुळे आपल्याला मनाला समाधान आणि आंतरिक शांती मिळते. म्हणजे आपले मन हे प्रत्येक बाबतीत जे निगेटिव्ह विचार असतील किंवा निगेटिव्ह थिंकिंग असतील आपले किंवा आपल्याला काही वाईट विचार येत असतील तर त्यांना आळा बसतो. आणि त्याचबरोबर आपण चांगले विचार आपल्या मनात येतात, पॉझिटिव्ह थिंकिंग आपल्या मनामध्ये निर्माण होते, काहीतरी गोष्टी आपल्या आयुष्यात चांगले घडतील असा आपल्याला भास व्हायला लागतो. मनोकामना पूर्ण होण्यासाठी स्वामींची कृपा होते. पारायणामुळे भक्तांना स्वामींच्या चरणी लीन झाल्याचा अनुभव येतो. पारायण करत असताना साक्षात स्वामी आपल्या समोर बसून आपलं पारायण किंवा आपलं वाचन ऐकत आहेत असं आपल्याला वाटू शकतं. स्वामी समर्थांच्या अद्भुत लीला उपदेश चैतन्यमय चरित्रांची अनुभूती येते. स्वामी समर्थांचा प्रत्येक अध्याय किंवा गुरुचरित्रामधील प्रत्येक अध्याय आपल्याला वाचत असताना आपण स्वामींच्या मूर्तीकडे पाहतो किंवा आपल्या दत्त महाराजांच्या मूर्तीकडे पाहतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की स्वामी समर्थ दत्त महाराज समक्ष आपल्या समोर बसून आपण जे पोथी वाचतोय किंवा आपल्याकडून जे पोथीचं वाचन होत आहे ते आपलं वाचन ऐकत आहेत किंवा आपल्याला काहीतरी त्यातून बोध देत आहेत किंवा आपल्याला मागील चुका आठवू शकतात किंवा आपल्याला पुढे काय करायचं आहे त्या बाबतीत आपल्याला दृष्टिकोन मिळू शकतो. हे आपण स्वामी समर्थांचं पारायण किंवा दत्त जयंतीबद्दल आपण गुरुचरित्र पारायण करून चांगली अनुभूती आपण घेऊ शकतो. धन्यवाद.